हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण नवीन डिझाईनमध्ये हे तोरण पाहणार आहोत. आज फक्त आपण या व्हिडिओमध्ये ही पट्टी कशी बनवायची ती पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तोरणासाठी मी 3 कलर वापरलेत. एक गुलाबी रंग आहे, एक हिरवा आहे आणि सफेद आहे. अगोदर आपल्याला सफेद पट्टीने सुरुवात करायची आणि बॉर्डर मी गुलाबी रंगाने गुलाबी रंग टाकलेला आहे. चला मग सुरू करूया. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची. हुक नंबर मी 1.75 mm हुक वापरला आहे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची आणि 14 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 14 नाही, सॉरी 13 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता इथे 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आहे. मध्ये एक साखळी आपल्याला स्किप करायची आणि पुढे आपण मध्य काढायचं आहे, म्हणून आपल्याला 1 2 हे स्किप करायचे आणि तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला वेलची डिझाईन घ्यायची. 1 2 3 4 5 6 साखळ्या स्किप केल्या आणि 7व्या साखळीमधून आपल्याला वेलची डिझाईन टाकायची. 4 राऊंड घेणार आहे मी तिथे. तुम्हाला अजून जाडी हवी असेल वेलची डिझाईन तर 5 सुद्धा राऊंड घेऊ शकता. एक साखळी घेतली आहे पुढे, त्यानंतर त्याच्यातच आपल्याला वेलची डिझाईन टाकायची आहे. त्यानंतर इथे पण 1 2 3 4 5 6 6व्या ह्याच्यावर आपल्याला खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 हा 3 साखळ्यांचा खांब आणि मध्ये एक साखळी घ्यायची आपल्याला, त्यामुळे 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आणि इथे जी आपण एक साखळी घेतलेली इथे वेलची डिझाईन बनवायची. 1 2 3 आणि 4. त्यानंतर हुक बाहेर काढून एक साखळी घ्यायची. पुन्हा त्याच गॅपमध्ये अजून एक वेलची डिझाईन बनवायची. 1 2 3 आणि 4. त्यानंतर हुक बाहेर काढून एक साखळी घ्यायची पुढे. त्यानंतर इथे 1 2 आणि 3 चौथ्या साखळीमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा. एक साखळी स्किप करायची. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 आणि 4 सॉरी इथे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा या गॅपमध्ये 2 वेलची डिझाईन टाकून घ्यायचे. 2 3 आणि 4. मला एक साखळी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी वेलची डिझाईन त्याच गॅपमध्ये बनवून घ्यायची. एक साखळी घ्यायची आहे पुढे. त्यानंतर 1 2 आणि 1 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचं आहे.
1 2 3 आणि 4. त्यानंतर इथे गॅप पॅटर्न फिरवून पुन्हा आपल्याला हे करायचं आहे, वेलची डिझाईन टाकायची आहे. मी ही पट्टी जास्त मोठी नाही दाखवणार आहे, छोटीच तयार करून दाखवणार आहे. आणि हे मी 92 रो घेतलेत, 92 बनवलेत वेलची डिझाईन. एक 2 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचा. पुन्हा 1 2 3 4 साखळ्या घ्यायच्या. इथे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि या गॅपमध्ये पुन्हा 2 वेलचे टाकायचे. पुढे एक साखळी आणि त्याच गॅपमध्ये दुसरी वेलची डिझाईन घ्यायची. पुढे एक साखळी घ्यायची आणि पुन्हा 1 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवायचा आहे. एका बाजूला साखळ्या येतात आहे आणि एका बाजूला खांब येतात आहे. पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. इथे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि एक वेलची डिझाईन टाकून घ्यायची इथे गॅपमध्ये. एक 2 3 आणि 4. एक साखळी घ्यायची पुढे आणि त्याच गॅपमध्ये दुसरी वेलची डिझाईन घ्यायची. 3 आणि 4. पुढे एक साखळी घ्यायची आणि इथे 1 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचं. असे आपल्याला 92 रो बनवून घ्यायचे. मी आता इथे जास्त मोठी पट्टी नाही बनवणार आहे. त्यानंतर इथे पॅटर्न फिरवायचं आणि 4 वेळा राऊंड घ्यायचे. एक साखळी घ्यायची पुढे आणि त्याच गॅपमध्ये दुसरी वेलची डिझाईन बनवली. एक 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचं. असे 92 रो बनवून घ्यायचे. आता मी इथे छोटीच पट्टी दाखवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आता इथे आपल्याला बॉर्डर कशी टाकली मी ते दाखवते. हा जो कॉर्नर आहे आपले, हे 2 कॉर्नर आहेत. तिथे एक 2 आणि 3 साखळ्या घ्यायचे आणि 2 हा पहिला राऊंड झाला 3 साखळ्यांचा.
आणि 3 राऊंड घेतलेत मी. अशा आपल्याला 4 वेलच्या टाकायच्या त्या गॅपमध्ये. 2 3 राऊंड झाले. तिसरी वेलची डिझाईन घ्यायची आपल्याला. चौथी वेलची डिझाईन घ्यायची. इथे बॉर्डरला आपल्याला कॉर्नरला 4 वेलचे डिझाईन घेतले आहेत मी. आणि इथे मध्ये हा दोघांच्या मध्ये जो गॅप आहे इथे एक मुक्का खांब घ्यायचा आहे. आणि आता पुढे हा 4 साखळ्यांचा साखळ्या आहेत त्या गॅपमध्ये सेम ही स्टेप इथे करायची. 1 2 आणि 3. एक 2 आणि 3. एक वेलची डिझाईन झाली. दुसरी वेलची डिझाईन टाकते आता. 2 झाल्या. ही तिसरी. आणि चौथी. ही पट्टीची आपली कॉर्नर झाली आहे. आणि आता सरळ पट्टीला आपल्याला इकडून सुरुवात करायची. हे जे आपण गॅप दिसतात आहे एका गॅपमध्ये आपल्याला बेलची डिझाईन टाकायची. पुढे तुम्ही 3 आता 4 टाकायचे ते बेलची डिझाईन. असं काही नाही 4च घेतले पाहिजे. 3 घेतले तरी चालेल. मी इकडे पहिल्या राऊंडला मी 3च टाकलं होतं त्याच्यामुळे मी इथे पण 3च घेणार आहे. आणि इथे 3 वेलची डिझाईन झाली आहे. त्यानंतर इथे हा पुढचा गॅप आहे इथे मुक्का खांब घ्यायचा आहे. मध्ये मी इथे साखळी वगैरे काही घेतलेली नाही आहे. हा मुक्का खांब झाला. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 4 वेलचे डिझाईन टाकून घ्यायचे. चार वेलची डिझाईन टाकून झाले. आता पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या मुक्का खांबामध्ये पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 4 वेलच्या टाकायच्या. इथे पट्टीसाठी मी 3च राऊंड घेतलेले आहेत. आपण इथे ह्याच्यामध्ये वेलची डिझाईन टाकले 4 घेतले होते. पट्टीसाठी मी 3 राऊंड घेतले. जास्त चौथा मी घेतलेलाच नाही आहे. 3च राऊंड घेतले. आता इथे आपण या कॉर्नरला 4 राऊंड घेतलेले आणि सुरुवातीला 3 राऊंड घेतलेले म्हणून मी आता इथे पण 3च घेतलेत. आणि पुढे आता ही पट्टीची कॉर्नर ही इकडची कॉर्नर झाली आणि शेवटला पण ही कॉर्नर सेम ही स्टेप करायची आपल्याला. 4 वेळा बेलची डिझाईन टाकायची आपल्याला.
ही कॉर्नर आपली मी 4 वेलची डिझाईन घेतले आणि ह्या दोघांच्या मध्ये जी साखळीचा गॅप आहे तिथे एक मुक्का खांब घ्यायचा आहे. जसं इथे आपण ह्या दोघांच्या मध्ये इथे मुक्का खांब घेतलेला तसंच या कॉर्नरला सुद्धा सेम प्रोसेस करायची. आता ह्या गॅपमध्ये आपल्याला सेम इथे हे 4 घेतलेत तसेच 4 वेलची डिझाईन टाकून घ्यायचं. इथे मी 4 वेळा ह्या वेलच्या टाकल्या त्या कॉर्नरला. आता जसं आपण इथे पहिला जो गॅप आहे इकडचा समोरासमोरचा इथे जसं 3 मी वेलची डिझाईन टाकले तसं इथे सुद्धा मी 3 वेलची डिझाईन घेणार आहे. ह्या पट्टीचा आता समोरचा भाग चालू आहे आपला. आता इथे 3 वेळा मी ह्या पहिल्या गॅपमध्ये 3 वेळा वेलचे डिझाईन घेतले आणि आता पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आणि पुढच्या गॅपमध्ये 4 वेलची डिझाईन बनवून घ्यायचं. एक 2 3 4 राऊंड झाले. पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आता ही जी पहिली स्टेप आहे इकडे पण आपण समोर 3 वेलच्या घेतलेल्या, इथे सुद्धा 3 वेलच्या घ्यायच्या. ही पहिली वेलची झाली, 2 दुसरी वेलची झाली आणि ही 3. इथे आपली पट्टी समोरासमोर छोटीशीच पट्टी दाखवली आहे. तुम्ही 92 रोज घ्यायचे. इथे तुम्हाला मी फक्त सॅम्पल दाखवलेलं आहे छोटासा. आणि इथे हा जो 3 साखळ्यांचा पहिला याच्यावरचा जो लूप आहे तिथे स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे. आता ही आपली पट्टी तयार झाली. जर तुम्हाला जास्त अशी म्हणजे काय बोलतात त्याला अशी गोळा झालेली जर पट्टी वाटत असेल तर जसं आपण इथे 3 खांब घेतले होते पहिल्या राऊंडमध्ये तसं मध्ये सुद्धा तुम्ही 3 खांब घेऊ शकता. 4 घेतलेच पाहिजे असं काही नाही आहे. मी 4 घेतलेत
मला पण असं थोडं वाटत होतं की गोळा झाल्यासारखी वाटते, पण नाही, प्लेन केलं की नाही असं समजून येत नाही बघा ही पट्टी. 3 राऊंड घेतले तरी चालेल, 4 घेतले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आजचा पट्टीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.